नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, येत्या 23 एप्रिल 2024 या दिवशी आहे हनुमान जयंती, म्हणजेच हनुमानाचा जन्मोत्सव. तर या दिवशी आपण आपल्याकडून जितकी शक्य आहे तितकी हनुमानांची सेवा करायची आहे. ही सेवा केल्यामुळे आजच्या या दिवशी जर तुम्ही सेवा केली तर तुमच्या सांसारिक समस्या, ज्या काही सांसारिक समस्या असतील त्या समस्या सुटण्यास मदत होईल. म्हणून ही सेवा करायला विसरू नका या 23 एप्रिलच्या या दिवशी. तर मैत्रिणींनो, महाबली हनुमान यांची उपासना करण्याची तशी वेगवेगळी पद्धत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रचलित आहे, ज्यामध्ये आपण बजरंग बाण, वडवान स्तोत्र, मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालीसा पाठ आपण करत असतो. हा सर्वात प्रबळ आणि प्रभावी असे सेवा किंवा उपाय मानण्यात येतो. बघा, चालीसामध्ये 40 ओळी असतात आणि यांच्या अंतर्गत आपल्या आराध्य देवाची म्हणजेच मारुती रायांच्या गुणांचं वैशिष्ट्य, तसंच त्यांच्या रामसेवेचे व रामरावण युद्धामधील केलेल्या पराक्रमाचे गुणगान केलेले आहेत. मैत्रिणींनो, हनुमान चालीसा सारखीच हनुमान साठिका एक पठण करायची असते. बघा, तर या 60 श्लोकाच्या 60 ओळीमध्ये हनुमान यांच्या महिमेचं पठण केलेलं आहे आणि तसेच याला चालीसापेक्षाही अधिकतम असं शक्तिशाली मानलं जातं. या साठिकेचे नियमित जर तुम्ही पठण केलं तर तुमच्या समस्त समस्यांचे निवारण झालेलं तुम्हाला दिसून येईल. तर याची सुरुवात तुम्ही हनुमान जन्मोत्सवापासून नक्कीच करू शकता. मैत्रिणींनो, हनुमानजींचा फोटो किंवा मूर्ती जर आपल्या घरी असेल तर आपल्यापैकी बरेच लोक, मला वाटतं कोणाच्याच घरी नसेल हनुमानांचा फोटो किंवा मूर्ती. कारण बऱ्याच ठिकाणी हनुमानाची मूर्ती किंवा फोटो घरामध्ये पूजा केली जात नाही. तर अशा वेळी आपण आपल्या गावामध्ये किंवा आपल्या घराच्या शेजारी कोठेही हनुमानाचं मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन हनुमानाच्या मूर्तीसमोर अगरबत्ती लावायची आहे. तसंच तुपाचा दिवा लावायचा, चमेलीच्या तेलाचा सुद्धा तुम्ही या ठिकाणी दिवा लावू शकता आणि हनुमानजींना सिंदूर अर्पण करायचं आहे, सिंदूर लावायचं आहे. बघा, या दिवशी याला अतिशय महत्त्व असतं. आणि त्याच्यानंतर तुम्ही दररोज संध्याकाळी मग ही सेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा करू शकता. फक्त तुम्हाला पहिल्या दिवशी म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी धूप, दीप, अगरबत्ती आणि चमेलीच्या तेलाचा दिवा तुम्हाला हनुमान मंदिरामध्ये जाऊन लावायचा आहे आणि त्याच्यानंतर मग हनुमान साठिकेचं नियमित पठण करायचं आहे. जी व्यक्ती हनुमानांची या नियमित पठण करत असते हनुमान साठिकाचे, त्या व्यक्तीला हनुमानाची विशेष कृपा प्राप्त होऊ शकते. हा सिद्ध मंत्र असा समजला जातो. म्हणजेच काय, तर जे कार्य आपण हाती घेतलेलं आहे ना ते सहज पूर्णत्वास नेऊ शकतो, अशी ही हनुमान साठिका आहे. म्हणून या दिवशी तुम्ही नक्कीच या स्तोत्र म्हणायला सुरुवात करायला हवी. हनुमानासाठी स्तोत्र हे तसे काही याचे नियम तर नाही आहेत. फक्त एक महत्त्वाचा नियम ते म्हणजे याचं तुम्हाला नियमित पठण करायचं आहे. मग याच्यामध्ये विद्या उपासक असोत किंवा बाल उपासक असोत किंवा वृद्ध, अबाल, तरुण, स्त्रियासुद्धा करू शकतात, तसंच कुमारीसुद्धा करू शकतात. कोणीही याचं पठण करू शकतं. आता बऱ्याच मंदिरामध्ये हनुमानाच्या, मला वाटतं, स्त्रियांना प्रवेश नसतो, तर काही लोकांना काही ठिकाणी असतो. तर ज्या ठिकाणी हनुमान मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नाही स्त्रियांना, अशा ठिकाणी त्यांनी घरी बसूनच ही सेवा केली तरीही चालेल. मैत्रिणींनो, एकच लक्षात घ्या की ही सेवा केल्यामुळे तुम्हाला एक दिव्य अनुभूती देणारी उपासना आहे. म्हणून ही सेवा हनुमान जयंतीच्या पौर्णिमेपासून नियमित पठण करायचं आहे आणि वर्षभर याचं पठण करायचं आहे. याला वेळेचं सुद्धा बंधन नाही. तुम्ही म्हणजे प्रवासात असाल तर प्रवासात सुद्धा तुम्ही वाचू शकता आणि बाहेर असाल तर बाहेरसुद्धा तुम्ही याचं पठण करू शकता. याच्या नियमित पठणामुळे घरातील बरेच नकारात्मक दोष निघून जातात. आजारपण तर खूप अंशी बरं होतं आणि घरावर कधीही वाईट हेतू ठेवून आपल्या कोणी काही कर्म करत असेल ना तर त्याची बाधासुद्धा होत नाही. तसंच आपल्या देवांना, कुलदेवीला कोणी जर बंधन
करत असेल तर तेही बंधन ते करू शकत नाहीत. आणि कुटुंबातील सर्व सदस्यांनी शनिवारी एकत्र बसून याचा एक पाठ केला तर त्याचा खूप जास्त फायदा तुम्हाला मिळालेला दिसून येईल. आता हे हनुमान साठिका जे आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही तो डाउनलोड करू शकता किंवा स्क्रीनशॉट मारून त्याचा तुम्ही याचं पठण करू शकता. आता तुम्हाला विशेष प्रयोग किंवा या दिवशी तुम्ही हनुमानांना कोणती गोष्ट अशी अर्पण करायची आहे ते मी तुम्हाला सांगते. तर आपल्या हनुमानांना रुईच्या पानांची माळ अतिशय प्रिय आहे. तर या दिवशी तुम्ही न चुकता हनुमानांना रुईच्या पानांची माळ अर्पण करायची आहे. आणि त्याचबरोबर काळे उडीद हे सुद्धा अतिशय प्रिय आहेत बघा. मग या दिवशी तुम्ही तेलामध्ये, चमेलीच्या तेलामध्ये 11 काळे उडीद टाकून त्याचा दिवा प्रज्वलित करू शकता आणि तो हनुमानांच्या समोर ठेवू शकता. आता जर तुम्हाला अतितीव्र संकट असेल तर काय करायचं बघा. या पौर्णिमेपासून सलग 60 दिवस रोज हनुमान मंदिरामध्ये जायचं आणि एका दगडी दिवा असतो बघा, त्या दगडी दिव्याच्या मध्ये किंवा मातीचा दिवा असेल तरी चालेल, यामध्ये चमेलीच्या तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. म्हणजे चमेलीचं तेल घालायचं आणि किमान 11 वेळा या स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. आणि त्याच्यानंतर फुटाण्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे. हा नैवेद्य तुम्ही घरी घेऊन येऊ शकता. घरी येताना हनुमानाच्या उजव्या पायाला जो शेंदूर लावलेला असतो बघा, तो आपल्या कपाळी लावायचा आणि मग घरी यायचं आणि येताना मागे वळून बघायचं नाही. असं सलग 60 दिवस दररोज न चुकता करायचं. जर अतितीव्र संकट तुम्हाला आलं आहे असं तुम्हाला वाटतं, या संकटातून मार्गच मिळत नाही, तर यावेळी हा विशेष प्रयोग तुम्ही नक्की करू शकता. त्याच्यानंतर हनुमान जयंतीच्या दिवशी पौर्णिमेला ज्यावेळी लागते ना पौर्णिमा, मग ती मध्यरात्री किंवा पहाटे किंवा दुपारी कधीही लागू द्या, अगदी त्याच वेळेत या अनुष्ठानाला तुम्हाला सुरुवात करायची आहे. काय करायचं बघा. अनुष्ठान करण्याच्या अगोदर सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, स्नान करून घ्यायचं आहे. नंतर धूप दीप इथं सर्व लावून घ्यायचं, याची सर्व पूर्वतयारी ठेवायची. लाल वस्त्र घालायचं आणि दक्षिणाभिमुख घरामध्ये आपल्या बसायचं आहे. घरातील मुखखोलीत केलं तरी चालेल. एका बैठकीत संकल्प करून 60 वेळा हे स्तोत्र सलग म्हणायचं. स्तोत्र संख्या मोजण्यासाठी तुम्ही पांढरी रुईची फुलं असतात बघा, ती फुलं घ्यायची आणि ह्या फुलांची सोय सुद्धा तुम्हाला अगोदरच करायची आहे. अगदीच ही फुलं जर तुम्हाला नाही मिळाली तर अशा वेळी काय करायचं, तर लवंग घ्यायची. आपल्या घरामध्ये मसाल्यामध्ये ज्या लवंगा असतात त्या लवंग घ्यायची आणि त्याची माळ करायची आणि प्रभूंना आपल्या अर्पण करायची. मैत्रिणींनो, या दिवशी हा जर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी प्रयोग केला तर याचं निश्चितच तुम्हाला फळ मिळेल. मैत्रिणींनो, अगरबत्तीची जी रक्षा असते, महत्त्वाची टीप या ठिकाणी मला तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे आपण जेव्हा ही सेवा करतो, जेव्हा आपण हे स्तोत्र म्हणत असतो तेव्हा आपण अगरबत्ती लावलेली असते बघा. या अगरबत्तीची रक्षा, राख, ती इतर कोणत्याही ठिकाणी आपण टाकायची नाही किंवा कोणाच्या पायाशी येणार नाही, याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. ही राख आपण साठवून ठेवू शकतो आणि ती रक्षा नंतर आपण आपल्या कपाळाला जेव्हा आपण बाहेर कोणत्या महत्त्वाच्या कामासाठी जातो तेव्हा ती लावू शकतो. हनुमानाची उपासना करत असताना आपल्या हृदयामध्ये राम असावा, तुम रक्षक हो तो मैं काहू को डरू, असा मंत्र आपल्या मनातल्या मनात आपण म्हणायचा आहे एकदा. कारण लक्षात घ्या, भगवान रामांना हनुमानाची सेवा खूप प्रिय आहे. ज्याप्रमाणे माता लक्ष्मीला विष्णूची सेवा प्रिय आहे, त्याचप्रमाणे भगवान श्रीरामांना हनुमानाची सेवा अतिशय प्रिय असते. म्हणून आपण या दिवशी आणि आपल्या हनुमानांना चिरंजीवी म्हणण्यात येतं बघा. चिरंजीवी असं म्हटलं जातं. म्हणूनच हनुमान जयंतीला आपण हनुमान जयंती असं न म्हणता हनुमान जन्मोत्सव असंच म्हणायचं आहे, कारण आपले हनुमान चिरंजीव आहेत म्हणून. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अजून एक ती महत्त्वाची म्हणजे या दिवशी तुम्ही जितकं शक्य असेल तितकं तुम्ही केशरी रंगाचं दान करू शकता. म्हणजे केशरी रंगाचं एखादं फळ किंवा केशरी रंगाची फुलं सुद्धा तुम्ही दान करू शकता आणि गोरगरिबांना हे दान तुम्ही यथाशक्ती करायचं आहे. तुम्हाला जितकं हवं तितकं तुम्ही या दिवशी करू शकता. आणि आपल्या हनुमानांना प्रिय अशी रुईची माळ या दिवशी घालायला विसरू नका.
तसंच ह्या सेवेला सुद्धा सुरुवात करा. बघा, तुमच्या कितीतरी सांसारिक समस्या आहेत, त्या समस्या कमी व्हायला नक्कीच मदत होईल.